विश्वरूपा नमो माय बापा नमो विश्वरूपा नमो माय बापा नमो विश्वरूपा नमो माय बापा विश्वरूपा नमो माय बापा परा अमुपा पांडुरंगा परा अमुपा पांडुरंगा परा अमुपा पांडुरंगा नमो विश्वरूपा नमो माय बापा विश्वरूपा नमो माय बापा नमो विश्वरूपा नमो माय बापा परा अमुपा पांडुरंगा परा पांडुरंगा नमो विश्वरूपा नमो माय बाबा अपार अमोपा पांडुरंगा विनवितो रंक दास मी सेवक वचनत एक ऐकावे तुझी स्तुती वेद करिता भागला निवंत चिठीला नीती नीती ऋषीमुनी सिद्ध बहु कवी जन वर्णिता तुझे गुण न सहती तुका म्हणे तेथे माझी काय वाणी जे तुझी कीर्ती वाखाणी देवा नमो विश्वरूपा नमो माय बापा अपार अमुपा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजीवी हा चित्तासी आपुलिया या मनासी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयासी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरहचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तू कया देवा यावरी न करा अभेरू जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा अनिक हे माझे मना हो का पंडित शहाणा प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगद्भूषण संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी वैकुंठवासी श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा 2 चरणावाल्या माणसाला भक्ती आहे पण नेमकं प्रसाद का मिळत नाही याविषयी सविस्तर माहिती अप्रतिम अति सुंदर चिंतनीय दिग्दर्शन अवस्थेमध्ये मांडणारा गोड अप्रतिम अति सुंदर असा अभंग आपण आज सेवेकरता निवडलेला आहे विठाळा श्री क्षेत्र तळेवाडी उकरी बाळेश्वर तालुका संगमनेर जिल्हा राजमाता अहिल्या देवीनगर अप्रतिम अति सुंदर चाललेला हा त्रिदिनी अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह 16 वर्ष 21वा गोड अप्रतिम अति सुंदर ज्यांच्या ऐका माझा पो जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक हे माझे मना होका पंडित शहाणा सेवेकरता घेतलेला निवडलेला अप्रतिम अति सुंदर असा अभंग सुंदर असा या ठिकाणी आपण परिहार दिलेला आहे अभंगाचा थोडा भावार्थ तुमच्या समोर मांडतो म्हणजे लक्षात येईल आजचा दुसरा दिवस असतो दुसऱ्या दिवशी संतपर चरित्र सांगावं संतपर अभंग घ्यावेत पण सप्ताहाची रेलचल पाहता त्रिदिनी अखंड हरिनाम नामयज्ञ सप्ताह काही दिवस थोडेसे कमी आहेत आयोजकांच्या बैठकीमध्ये झालेला न्याय निवाडा असेल
कदाचित थोडंफार भांडवल कमी जास्त झाल्यामुळे मंडळी थोडेफार आखूड कमी जास्त दिवस करत असतात. धन्य तोची ग्राम जेथे माझ्या हरीचे दास जन्म घेते, धन्य तो वंश भक्ती भाग्य ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी. बस ओके, जेवढं आहे तेवढं अप्रतिम अति सुंदर असं आहे. परंतु आजचा अभंग भक्तीपर प्रकरणातला जरी दिसत असला तरी तो संतपर प्रकरणामध्ये एक अप्रतिम अति सुंदर असं दिग्दर्शन करणार आहे. तुकोबराया तुमच्या आमच्या समोर सुंदरसं दिग्दर्शन मांडतात का मी जे आज बोलतोय ते वास्तविक पाहता भक्तीविषयी जरी बोलत असलो तरी मात्र भक्ती करतायत ते संत आहेत. आणि असे संत व्यतिरिक्त नामरूपावर जे दिग्दर्शन स्वतःचं दाखवतात तेच फक्त मला पाहिजे. बस पंडित जरी आला तरी मला त्याचा वारा काय, त्याचा थारा काय, त्याचं मला काहीच नको. आणि म्हणून मला नवविधा भक्तीचं समर्थन ज्यांच्याकडे दिसतंय, नवविधा भक्ती जे करताना दिसतायत ते वास्तविक पाहता माझ्या चित्तामध्ये अखंडितपणा असावं असा माझा आग्रह आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे काय आहे तर त्यांनी भक्तीचा जिव्हाळा जाणला घेतलेल्या अभंगाचा सरळ भावार्थ. विठाला मला वाटतं परिसरामध्ये सेवा देत असताना सगळ्या मंडळींनी माझे काही बरेच कीर्तन ऐकलेले ह्या परिसरामध्ये. आणि समस्त मंडळी सगळे परिचित अनपरिचित सगळे आपण सगळेजण मायबाप आहोत. आणि म्हणून ठरलं असं स्त्री क्षेत्र तळेवाडीमध्ये काही मंडळी म्हटली चला फौजीचं कीर्तन घेऊया, नाही का इकडं हा आहे. तुकाराम महाराजांना 16व्या शतकात सुद्धा काही प्रश्न खटाकले असतील. प्रश्न असे खटाकले तुकाराम महाराजांना का तुकाराम महाराज म्हणतात भक्ती करणारे मंडळी भरपूर दिसतात, कोण भक्ती करत नाही बरं? सगळे भक्ती करतात ना. मग भक्ती करणारे मंडळी जर भरपूर असतील तर विघ्न जाणाऱ्यांची संख्या जास्त असावी, नाही का? आज भक्ती करणारे भरपूर पण त्यातल्या त्यात विघ्न सांगणारे भरपूर आहेत. वाक्य करता येत ना. अहो कोणत्या वाट्याला विघ्न नाही असा कोणीच नाही. अरे बाबा असं कसं? कपाळाला गंध लावलेला आहे, आभूषण घातलेलं आहे, पांडुरंगाचे सेवक येतो, पांडुरंगाची सेवा करतोय, संतांची सेवा करतोय, मग असं विघ्न असा का प्रश्न करतो बरं तू? नाही का? नाही महाराज, अहो सगळं झालं मान्य आहे आम्हाला, पण मात्र हे मात्र येतेच बुवा, नाही कळलं का? मग ते येते का बुवा असा काही मंडळींनी आग्रह धरला. तुकाराम महाराजांजवळ आग्रह धरल्याच्या नंतर जगाचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्या आग्रहाला एक सुंदर समर्पक उत्तर देतात. का महाराज म्हणतात जर तुला हा आग्रह तुम्हा सगळ्यांचा असेलच तर एक काम करा ना गड्यानो. काय करा? अभंगाचं पहिलं चरण जाणे भक्तीचा जिवाळा, 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 जाणे भक्तीचा जिवाळा. दैवाचा पुतळा, दैवाचा हरी हो पुतळा, गलो हे माझे मरा, गलो हे माझे मरा, मोठी दैवाचा पुतळा, मोठी दैवाचा पुतळा, गलो हे माझे मरा, गलो हे माझे जाणे भक्तीचा जिव्हाळा, कोटी दैवाचा पुतळा, कोटी दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, कोटी दैवाचा पुतळा, कोटी दैवाचा एकदा गोट टाळी वाजवा सगळेजण मंडळी. इकडे तिकडे बघू नका, इकडे तिकडे बघू नका. शिस्त मोडली, शिस्तीचा भंग केला का एक दिवस पश्चाताप येतो, लक्षात ठेवा.
एकतर नामसंकीर्तनामध्ये बसण्याच्या नंतर फार मोठे पथ्य आहेत. बघा पटला माझा संदेश तर फौजी माणसं थोडे आम्ही कडू बोलतो महाराज. एका विनोद आहे का, ही हसण्याची जागा आहे का, ही काय काहीतरी वेगळं करण्याची जागा आहे का? एकतर आलं तर पुण्य प्राप्त करून जावं, नाही तर न आलेलं बरं. वाक्य कळतायत ना. सुखे खावे अन्न, त्याचे करावे चिंतन, त्याचे दिले त्याशी मग पावे फळ आपण अशी. आहे हा आधार, नाम त्याचे विश्वंभर. एवढा सोपा आहे होय हा. आणि हे न कळल्यामुळं बरेच मंडळी आजही नुसते हँग झालेले आहेत महाराज. काही कळत नाही, नुसते पिसळल्या कुत्र्यासारखे पिसळत पळत नाही. काही कळत नाही महाराज, काही कळत नाही. अहो सोपं आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोडी आनंदी ध्वजा कुंचे गडू टक्के शृंगार नके करुणी तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठ. किती सोपी वाटे, तरी पण तुम्ही आम्ही काय करतो काय कळत नाही महाराज. आता थोडस झाडण्याचेच दिवस आलेले आहेत महाराज. प्रत्येक ठिकाणी बघा काय होतं माहितीये का, हे झाडण्याचे दिवस काय येऊ राहिले तर तुम्ही ते टीव्ही पाहून हँग झालेली मंडळी बरेच. आणि म्हणून मी आज मुद्दा म्हणून हा अभंग घेतलेला आहे. लक्षात ठेवा. बऱ्याच जण 10-12 दिवस झालेत नुसते माणसं असे पाहतात. बुवा बरं, बुवा का पाहिले का? नाही कळलं. काही मंडळी गळ्यातली माळ काढायच्या मार्गावर आले. आणि हे 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 सगळं विचित्र दर्शन दिसतं ना, त्याच्यामुळे थोडस क्रांतीचे संदेश देणं गरजेचं आहे. ती परिस्थिती तुमच्या समोर दिसते, पण त्या परिस्थितीचा न्याय निवाडा तर कळला पाहिजे ना महाराज कसा आहे आपल्याला. आणि तो न कळल्यामुळे ही फजिती आहे आज माणसाची. सोंगे संपादुनी बहुरुपयाची, बहुरुपयाचं सोंगे नुसतं. कीर्तनात आल्यानंतर शांत बसावं, थोडं शांत बसावं. व्यसनाधीन असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला फेकून द्याव्या, त्या जवळ नाही आणू. बरं, त्या जवळ आणल्या तर महाराज तोटा काय? तोटा काहीच नाही. आपलं मस्त ह्या ठिकाणी पिंडदान पडतंय, पण तिकडे गेल्यावर पिंडदान नाही पडत, चांगल्यापैकी पडतंय. नाही कळलं का? मग पश्चाताप होतो आपल्याला. सावध 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 सावध. त्या गोष्टी शिकायच्या आहेत. त्या गोष्टी आतापर्यंत 12व्या शतकापासून आदिगुरु शंकराचार्य सांगतायत, तो पण माऊलींच्या माध्यमातून आज नळोबरायांपर्यंत ती परंपरा आरडून ओरडून सांगते महाराज आपल्याला आपण कुठे चाललोय. आणि हे जे संभ्रमित सगळं संदेह वातावरण आहे ना, हे वातावरण घेऊन तर तुकाराम महाराजांकडे आज 16व्या शतकात काही मंडळी गेले होते. म्हटले महाराज नेमकं हे काय असं आहे? महाराज म्हटले याची ओळख होणं गरजेचं आहे पहिली. आणि त्या ओळखीला शब्दप्रयोग वापरलेला आहे जाणे. आलं का लक्षात? आज आपल्याला ती ओळख नाहीये. महाराज म्हणतात जाणे भक्ती. पुढचा भक्ती बाजूलाच ठेवा, पण जाणे तर जरा जाणून घ्या. माणसं जाणून घेत नाही, कीर्तनामध्ये बडबड केल्याशिवाय राहत नाही, एकमेकाची खोड काढल्याशिवाय राहत नाही. काय झालं काय माहिती महाराज. बघा, पटलं तर थोडं घ्या, नाही पटलं तर 9 वाजता मेजर महाराज आपल्या घरी जाणारच आहे. नाही का बाबा? बरोबर आहे का नाही? पण एक मात्र निश्चित आहे माय बाप हो, तुम्ही आम्ही तोटा न करणं हा तुमचा आमचा खरा परमार्थ आहे. आणि तोटा करणं मग हे एवढं कसं करते ही तरुण पिढी करते बरं. तुम्ही आम्ही एवढे 5-50 घराचा उमरा आहे, एवढ्या मोठ्याशा ह्या उंबरठ्यावरती हा कसा करता एवढा मोठा नामचिंतन सप्ताह करतोय. लक्षपूर्वक सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आणि जीवनाचं सोनं करून जायचं. भगवंत श्री हरी विठ्ठला, अरे आज सप्त्यात बसलो रे, पण पुढल्या वर्षीचं सप्ताह न जाणू, कदाचित एखाद्या वेळेस पाहू शकेल न शकेल, काय गॅरंटी आहे महाराज? क्षणभंगूर नाही भरवता, क्षणभंगूर नाही भरवता, वारे सावध थोडा माया आशा, वारे सावध थोडा माया आशा, काही न चले माग गळा पडेल पाता, काही न चले माग गळा पडेल पाता, पुढे हुशार तोराळे वळता राम राम करादे, राम राम करादे, पुढे हुशार तोराळे वळता राम 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 जनभंगूर नाही बलवता, काही न चले
परत मला बोलायची वेळ आली नाही पाहिजे हा. जर तुम्ही मला बोलायची वेळ आणली तर मी हा माईक घेईन आणि माझ्या डोक्यात टाकेन. बोलायची वेळ आणायची नाही. नो 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 बिलकुल नाही, बिलकुल नाही. लक्षात ठेवा. सावध सावध सावध. महाराज म्हणतात जाणे जाणे ओळख ओळख आहे महाराज. आणि ही ओळख जर होत नसेल आपल्याला काय उपयोग आहे? ऐका ना, जाणे याचा अर्थ कळवळा आहे, जाणे याचा अर्थ ओळख आहे. प्रपलाथम महाराज म्हणतात कुर्वन्ति विघ्नांत मनुष्य मात्र. हे धर्मशास्त्राचं दंडक नेहमी महाराज लक्षात ठेवा. हे मनुष्य मात्राला जे विघ्न येतात ना ते येऊच नाही. मुळात तर त्याच्याकरता तर हा परमार्थ आहे, त्याच्याकरता हे कीर्तन आहे, त्याच्याकरता हे तुमचं आमचं सगळं चाललेलं आयोजन नियोजन आहे नाही का. आणि म्हणून ते विघ्न तर बाजूला गेले पाहिजे ना. जाण्यासाठी जाणे ओळख करून घ्या, ओळख करून घ्या. मुळात तर काही मंडळींना विघ्नाचीच ओळख नाही अजून. आणि एकदा विघ्न पडलं तर मग मात्र ओळख होते त्याची. नाही कळलं का? जसं टू व्हीलर वरनं एखादा व्यक्ती चालतो आणि चालल्याच्या नंतर कंट्रोलिंग व्यवस्था पार करताना त्याचं लक्ष राहत नाही. आणि एकदा कंट्रोलिंग व्यवस्था बिघडली आणि एकदा टनला गाडी गेली आणि सटकली मग मात्र असं एक. पण तोपर्यंत तोंड फुटून जातं मला. नाही कळलं. तोपर्यंत एखादा अवयव बाजूला जातो, तोपर्यंत एखादा अवयव तुटतो. मग पश्चाताप करून काय उपयोग आहे? महाराज म्हटले ऐका साधक हो, तुम्ही जर आला असाल ना तर जाणे ओळख करा. ज्याची ओळख आहे ना त्याला भीती नाही. हा कशाची? विघ्नांची. आणि मग विघ्नच जायचे असतील तर काय करावं याही प्रश्न साधकांचा आहे नाही का. धर्मशास्त्र सांगतंय व्यर्थ प्रपलापम. या बाबा धर्मशास्त्र असं सांगतंय व्यर्थ प्रपलापम नरकृत पापम रोषम दोषम कश्चिद ऋण अभक्ष खातम व्यर्थ प्रवासम कुर्वन्ति विघ्नांतम मनुष्य मात्र. धर्मशास्त्राने 7 नियम सांगितले महाराज विघ्न यायचे. हे जर कदाचित एखाद्या वेळेस मला असं वाटतं सर आपण जर पाळले ना सगळ्यांनी तर विघ्नच येत नाही महाराज. कोणालाच विघ्न येणार नाही. आज लिहून ठेवा सगळेजण हे 7 नाही का. दिदा तुम्ही सगळेजण लिहून ठेवा. बघा माझी माय लिहून ठेवा घरी जाऊन हृदयामध्ये. विघ्नच येत नाही. हे 7 दंडक नियम असे. महाराज म्हणतात याची भली ओळख करा बाबा नो. मग जाणे आणि जर ही ओळख केली तर मग पुढचा भक्ती मी तुम्हाला सांगेन. विनाकारण पुढे जाऊ नका. मग हे नसलं का फजिती होते. नाही कळलं का? सांगू तुम्हाला कशी फजिती. गाव पाहिलं का रामकृष्ण हरिम गाव संपलं का बायकोला फोन करी अशी चालली पायवाली. उपयोग नाही त्याचा काही ना. व्यर्थ प्रवाश्या कुर्वन्ति विघ्नांत मनुष्य मात्र. कसे विघ्न जातील बरं आपले? पहिलं मुळात तर ओळख पाहिजे ना. मग ऐका लक्षपूर्वक ऐका. 7 नियम लिहून ठेवा. जसं हे धर्मशास्त्राने 7 नियम सांगितले ना आपल्या जवळ ठेवायचे महाराज. आणि वर्षभर जर तुम्हाला काय अडथळा आलास तर या फौजीला फोन करा. फौजी काय रे माझे माय बाप. अरे मावडींच्या ज्ञानेश्वरीला विचारा, गाथेला विचारा. विघ्नच येत नाहीत. कोणत्याही ग्रंथांना विचारा विघ्नच येत नाहीत. फक्त हे नियम आपल्या जवळ पाहिजे. विठाला विठाला आता ऐका. पहिला नियम व्यर्थ प्रपलापम. माणसानं कधी व्यर्थ बोलू नाही. जे माणसं व्यर्थ बोलतात त्यांनी किती पण देवाची सेवा करा, व्यर्थ बोलणाऱ्या मंडळींना श्रीहरी विठ्ठल प्रसाद देत नाही. हे धर्मशास्त्र सांगतंय. व्यर्थ कधी बोलायचं नाही. व्यर्थ म्हणजे विनाकारण काहीतरी बडबड करीत राहायची नाही. नाही का. म्हणजे आपल्याला पण त्रास, पुढच्याला पण त्रास आणि साधन व्यवस्थेमध्ये चाललेल्या साधकीय दशेला सुद्धा त्रास. अनंत वाचाळ भरळती भरळ. 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 या कैसा गोपाळ पावे हारी. त्या कैसा गोपाळ पावे हारी. हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा.
गोपाळ पाळे हारी जगाचा गोपाळ पाळे हारी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. काय गोड प्रमाण. जिथे माऊलीचं प्रमाण म्हणजे काय जोक आहे तुम्हाला. सकल संत मायबाप नाही का ज्ञानदेव रचिला काय हरिपठानं पाया रचला तुमचा आमचा हो नाही तुमच्या आमच्या लक्षात आलं महाराज. हा अनंत बरळती बरळ इतके अनंत बरळतात बरळती बरळ परत बरळ याचा अर्थ जे काही कामाचंच नाही ते बरळायचं बुवा नाही का. कामाचं सोडायचं आणि विदाऊट कामाचं मुखामध्ये घ्यायचं. काय उपयोग आहे त्याचा सांगू तुम्हाला. याच्यामध्ये टॉपर दाखला देतो तुमच्या समोर ठेवतो म्हणजे लक्षात येईल. मला सांगा द्रौपदी माता काय कमी भक्ती आहे का. किती भक्ती आहे त्या द्रौपदी मातेची. त्या भक्तीचं चॅलेंज जगाच्या भर दरबारामध्ये असा कोणी देऊ शकला नाही जो गजेंद्र देत होता देवासमोर नाही का. ते चॅलेंज आदिशक्ती द्रौपदी माता देते का देवा बघ हे दिसतंय असं आहे पण आता मात्र मला वाचवावं लागेल. सगळा कर्मलेखा जो का भगवंताने ते त्या क्षणाला द्रौपदी मातेसमोर ठेवला. म्हणजे काय गरज होती तुला असं बरळायची. आला होता ना येऊ दे ना काय अडचण होती त्याची तुला. मस्तपैकी वरती गच्चीवर बसली होती केस वाळवत होती तुझं स्नान झालं होतं केस वाळवायचं काम चाललं होतं मग तुला काय सांग हा उद्योग करायचं कारण होतं बरं. कोणता उद्योग देवा असं कसं. मै सभेची रचना होती तिथं पाण्याच्या जागेवर जमीन दिसायची जमिनीच्या जागेवर पाणी दिसायचं. तो दुर्योधन बिचारा आपला येत होता त्याला पाणी दिसलं पण ती होती जमीन. तो असं धोतर वर करायचा त्याचा आणि सगळे लोक हसायचे. ते हसू दे ना पण तू का नाही कळलं का. आणि ज्या वेळेस जमीन होती तिथं पळत चालला आणि डपकन पाण्यात पडला. पडल्या बरोबर तू बरळली वरून आंधळ्याचा मुलगा. बघा बाबा किती गोड बोलले महाराज. टाळी वाजवा एक हे श्रोते. सांगा बरं मला सांगा आपण सगळेजण जशी ती बरळली तशी आपण किती वेळा बरळलो बरे माझी माय. एकदा थोडं मनाला विचारा चटका लावणारी गोष्ट आहे महाराज. जशी ती थोडी बरळली तर 105चे 5 बाजूला झाले आणि 100 बाजूला झाले. व्यर्थ प्रपला आपण. धर्मशास्त्र का वेळ म्हणून तुमच्या आमच्या समोर सिद्धांत मानते होय. सांगा ना सांगा बरं सांगा सांगा माझे माय तुम्ही आम्ही किती वेळा व्यर्थ बोलतो खोटं बोलतो काय बोलतो कसं बोलतो ते तुम्ही आम्हीच आठवा. व्यर्थ गलबला नका करो व्यर्थ गलबला नका करो तेवढ्या वेळामध्ये किती गोड प्रमाणे महाराज संतांचे काय अक्षर ना अक्षर आहे. शब्द तर थोडा बाजूला एक अक्षर नाही का. रकारा पुढे मकार मांडिका उतरसी समतुका शंभूची र पुढे मग मांडला 2 अक्षराची बेरीज केली. व्यर्थ गलबाड्याच्या ऐवजी तर जीवनाचा उद्धार आहे. आपण ते करत नाही आणि कुचूर भट्ट्यावर बसल्याशिवाय राहत नाही. ऐकलं का. अरे ती त्याची प्रतिपातकाची धुनी प्रतिपातकाची धुनी प्रतिपातकाची धुनी प्रतिपातकाची प्रतिपातकाची धुनी 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 प्रतिपातकाची धुनी
पातकाचे धुणे पातकाचे धुणे मोल न घेता साबणी मोल न घेता साबणी करती पातकाचे धुणे करती पातकाचे धुणे मोल न घेता साबणी मोल न घेता साबणी करती पातकाचे धुणे करती पातकाचे वा महाराज म्हणजे महाराज आपल्यातून सोने बर का, पण हे असं रत्न आहे महाराज आमचे बाबा, इतके गोड आहेत ना महाराज. मला वाटतं आपला 8-9 वर्षापूर्वी प्रसंग आहे ना. वा आता काय चेंजअप विठाला विठाला बाबा पण म्हणत बोलत असतील अरे फौजी रे यार की तेव्हा योगाला आहे ना, आता आज योगाला कीर्तनाचा महाराज. ज्या ट्रॅक वरती चाललेलं तत्व आहे माय बाप हो, कशाला पापाचं धुणं धुतराथा विनाकारण व्यर्थ प्रपलापम. एवढी मोठी आदिशक्ती द्रौपदी माता फसली, त्या बसणाऱ्या पद्धतीमध्ये जर आपण विनाकारण त्या प्रवासामध्ये काही वेळ मिळालाय ना, मग विठ्ठल विठ्ठल बोलायला काय हरकत आहे बरं या मुखाला. मिळतोय थोडं थोडं ना, मग थोडं नामजप करायला काय हरकत आहे बरं. पण नाही बुवा निस्ती पापाची धुनी उतरायची त्याची काय कशा करता. गुरुवारी छोटे मावडी म्हटले हे असं असं थोपाडात मारावं यांच्या, नाही कळलं का. माझा काय तो अधिकार नाहीये, आता आमचा अधिकार बॉर्डरवर भरपूर असतो महाराज, नाही का. आम्ही चांगल्यापैकी दाखवतो अधिकार तिकडे, पण इथं नाही विलाज हो. असा राग येतो ना महाराज, पण इथं नाही विलाज महाराज. आणि इथं राग पण कसा येईल, एका रागाचं व्यासपीठ आहे का. बरेच मंडळी प्रश्न करतात आपा फौजी लई रागीट हो, पण आता तर मात्र गोड कसा काय बोलतो. अरे याचं कारणच एक आहे, फक्त गाथा गीता तत्वज्ञान एकदा वाचायला सुरुवात करा. मी तुले परिवासाळ शब्द जैसे कल्लड अमृताचे, अमृतासारखं अक्षर पडतं बाहेर महाराज. चिंतने चिंतने तद्रुपता. ग्रंथाशी समरस होणं म्हणजे आपला राग जाणे. मुळात आपण ग्रंथ फक्त झाकण्याकरता ठेवले घरात. आणि मी एक गोड आशीर्वाद देईन तुम्हाला, ज्यांनी ज्यांनी ग्रंथ झाकून ठेवले, देवाची पूजा केली, त्यांच्या घरावर कायम पाप बसणार महाराज. मग तुम्हाला पटतंय का बघा, देवाच्या पूजेने नाही जात पाप, ग्रंथ वाचल्यानं पाप पळत. देव म्हणतो अरे सांगा ना देव कान होती, निळा म्हणे खरा, देवा संता पायी थारा. संत म्हणून तो देव आहे ना. संत म्हटले बा एकांती बैसलो, सर्व ही सिद्धांत शोधिले, ते एक निवडून काढिले श्री हरी विठ्ठलाचे नाम. तो विठ्ठल हा असा असं संतांनी सांगितलं. कशाच्या द्वारे, ग्रंथाच्या द्वारे. माणसं मोकार पूजा करतात आणि ग्रंथ झाकून ठेवतात, पापच जात नाही महाराज. आणि हे हिरण्य याचे एक कारण आहे, जाणे ही ओळख आहे ना, ही ओळख आहे, ही ओळख आहे, ही होत नाही. आणि बंधुबाबाचा आश्रय घेतल्याशिवाय बापरे, त्याच्यावर तर बोलायला गेल्यावर काय सांगावं माझी माय. घरी जाऊन टीव्ही पाहत असाल ना तुम्ही. काय बोलला शिवर रंगा, 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 काय बोलला शिवर रंगा. उस डोंगा परिरसन हे डोंगा, उस डोंगा परिरसन हे डोंगा, उस डोंगा परिरसन हे डोंगा, उस डोंगा परिरसन हे डोंगा. काय
बाबांनी मला ट्रॅकवर सोडलं वाढून. काय बोललिया भरलिया रंगा, अरे ऊस डोंगा परी रस न भेडोंगा, नदी डोंगी परी जल न भेडोंगे, चोखा डोंगा परी भाव न भेडोंगा, विद्वतो देवो तस्मात भावे कारणम, भावे बिन देव न कळे संदेह, गुरु बिन अनुभव काय सांगे, काय बोललिया भरलिया रंगा. कशा करता वरल्या रंगाला बोलता माय बाप हो. आणि आपलं सोडावं, आपण तर माझे माय कुणी शिकलेले आहेत, कुणी न शिकलेले आहेत, पण क्लास 1 क्लास 2 एज्युकेटेड. तुम्ही शूटिंग करा आणि पाठवा महाराज मस्त पैकी. काही एक फौजी बोलतो. ये गेले 15 दिवस मी आता ताशे मागे पण धरले ताशेरे लोकांवर धरतो गुरुजींच्या आदेशाप्रमाणे. म्हणजे मी कोण बोलणार, पण आदरणीय गुरुवर्य राऊत बाबा कायम सांगतात महाराज बघा परमार्थ बुडीत चालला रे. आणि गोड वाक्य बोलू, देशाचा नाश राजकारणी करतील. देऊन ठेवा वाक्य, देशाचा नाश राजकारणी करतील आणि परमार्थाचा नाश महाराज लोक करतील. संख्या महाराजांची कमीच असावी, पण बाबा ऍक्टिव्ह असावी. लय संख्या होऊन लय तुमचा परमार्थ वाढला असं नाही हो. काय भुलली या भरली या रंगा, काय रंगे वरून महाराज हातामध्ये अंगठ्या 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 असंच बुवा. काय धोतर आहे महाराज. म्हणे संत झाले कली बहुत झाले, कली बहुत झाले, कली बहुत. तुका म्हणे संत झाले कली बहुत झाले, कली बहुत झाले, कली बहुत हे उपळ सुटला, उपळ बाबा यांना उपळ. कुठून उपळ सुटला, सुटावा, चांगली गोष्ट आहे. आम्ही विरोधात नाही, आपण कोणीही नाही महाराज. प्रत्येक जण वारकरी संप्रदायाचा साधक व्हावा. प्रत्येक जणांना पवित्रातला पवित्रपणा, बऱ्यातला बरेपणा, खऱ्यातला खरेपणा, उत्तमातलं उत्तम, सारातलं सार, गोड्यातला गोडेपणा, मोठ्यातला मोठेपणा, श्रेष्ठातलं श्रेष्ठ, चांगल्यातलं चांगलं, पुण्यातलं पुण्य, सोप्यातलं सोपं, मंगळातलं मंगळ, 12 कोट्याचं मिलनीकरण ज्या श्री हरी विठ्ठलामध्ये आहे त्याला पाहण्याकरता ह्या कोटीला त्याच्यात उतरावं, म्हणजे तो आपल्याला प्रसाद देतो. उतरण्यासाठी सगळ्यांनी यावं, पण कमीत कमी विठ्ठल मात्रा घ्यावी. त्याने पथ्य एक पण पथ्य नाही हो. काय किती भरभाटलेपणाचा कळस झाला महाराज आज. बघा तुम्ही कोण काय कोणाला काय पद्धतीत कोण कुठून काय अमृत पाहिजे महाराज. आणि आपण किती माणसं वेडे आहोत का आपण सुद्धा तिच्यामध्ये पाणवतो ना ऑटोमॅटिकली. आता सांगा बरं, तो का कळस आहे का महाराज? तो कळस आहे का? काय माणसं एवढी मोठी एज्युकेटेड, रात्रीचे 10, 11, 12 वाजता जायचं, पाठीमागं उभं राहायचं, मग तो पूजेला बसायचा, मग भला मोठासा असा नाक आणि मग हे एवढे म्हणायचे बापरे हा घ्या घ्या. नाही कळलं, अरे बाबा अहो घ्या घ्या म्हणजे किती घ्या, मस्ताची येईना आज इडी वड्यांना महाराज. कळस का नाही अडोंगीपणाचा. बरं, त्या बाबाला जेव्हा वरून एक रिमोट असा बसला डिपार्टमेंटचा, खाटकनी कानफडा. मग म्हणला कुठून? मांडी काढली, रिमोट होता. अरे रिमोट म्हणजे हा कसला? म्हणजे त्या सापाचा. किती अंधश्रद्धेचा कळस झाला महाराज. आणि चांगल्या चांगल्या हो आमच्या आदिशक्ती. मग त्या बाबाचे पाय धुवायचे, मग पूजा करायची, मग काय 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 बाबा बाबा बाबा. आता बाबा असा चालू. मला तर वाटतं याला मिलिटरीच्या क्वार्टर मध्ये न्याय पाहिजे अशा तरुण मुलांना कळतं आमच्या सगळ्या मित्रांना कळालं असं. ये पोलीस डिपार्टमेंट मध्ये नहीं सुधरने वाले प्यारो, ऐसे बच्चे ये बच्चों को है ना आर्मी की क्वार्टर गार्ड दिखाना लगता है. अगर इस क्वार्टर गार्ड में ऐसे बच्चे आएंगे ना माय बाप. प्रहार पिक्चर पाहिला? प्रहार नाना पाटेकर पाहिला ना प्रहार पिक्चर? हाँ, वही जो प्रहार पिक्चर है जबलपुर ट्रेनिंग सेंटर में हुआ, उसी का बच्चा है हे महाराज. ये ट्रेनिंग सेंटर था हमारा. आलं का लक्षात? असं आश्रमला असं नेलं का मग ठीक होत्या तो. पण काय थोडीशी न्यायदंडक व्यवस्था आपली अशी आहे
बऱ्याच टायमिंग लागतो महाराज, लय टायमिंग लागतो. आणि टायमिंग मध्ये हे जे बकरं आहेत ना, हे वाढत जातात महाराज. यांना वाढवलं नाही पाहिजे. हा, माझे तुकोबराया इतके निषेध करतात ना महाराज. माझी माऊली पण इतका निषेध करते. आलं का लक्षात? माऊलींना फक्त एकच कळस असा दिसला होता का माऊली कधी कोणावर रागवून होय. ज्ञानियांचे शिरोमणी आहेत महाराज ते. हा, ज्ञानियाच्या राजा आहे आणि संयमाचा कळस आहे महाराज माऊली. पण माझी माऊली सुद्धा एवढी रागवली नाही एक दिवस. माऊली निवृत्ती दादा म्हणते, दादा दादा हे 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 यांना वाटत होतं ना का आम्ही जो न्याय देतोय तो चुकीचा आहे. मग थांबायला पाहिजे होतं यांनी. देहांत प्रायचित्ताचा न्याय दिला माझ्या माय बापाला. मग आता का पैठणला जायचं? आता का पैठणला जायचं? भांडली माझी माऊली महाराज. ह्या पद्धतीला म्हणजे ह्या बडव्याला हा कळत होतं ना का माझी महाय आणि माझा बाबा किंवा माझा बाबा चुकला असेल, आमच्याकडे न्याय द्यायची पात्रता नाही, थांबावं ना. माझे बाबा गेले असते पैठणला, आणलं असतं न्यायपत्र शुद्धीपत्र काय आणायचं ते. पण आळंदीकरांनी हा न्याय का दिला? ध्यान प्रायचित्ताचा. थरथर माऊली बोलली महाराज. तेव्हा श्रीगुरु म्हणती काय झाले? थांब ज्ञाना, थांब 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 थांब, शांत बस शांत बस. हा, आणि असेच माझे तुकोबरा आहे महाराज. तुकोबरा सुद्धा इतका प्रहार करतात ना, सोंगे संपादुनी बहुरूपयाची, सेवेसी विकले देहाची आसे, तया कोठे असे उरिता देव. अरे हा देहाला जर सेवेला विकायचा असेल तर यांनी विकली जात नाही सेवा. वाक्य कळतायत? सोंगे संपादुनी बहुरूपयाची, जपाचे निमित्त झोपेचा पसारा, देहाचा विसर पाडून या, आईसे ते भजन अमंगळवाणी, सोंगे संपादुनी बहुरूपयाची. ही तुकोबरायांची वाणी. महाराज म्हटले, असले येतील दिसतील पण यांना वेळीत ठेचा. विठाला विठाला चला, एक मुद्दा आला विषयाचा म्हणून सांगतो. माझी माय कोणावरती पण विश्वास ठेवू नका. अशा बंधुबाबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. एक काम करा, तुम्हाला जर काही आलंच नाही आलं अथवा न येतंय याचा न विचार करता काही आला संदेह तर फक्त आपल्या जवळचे ग्रंथ उचका. बस त्या ग्रंथाचं चिंतन मनन पठन करा. ग्रंथ चिंतन मनन पठन करून तुमची बुद्धी तिथपर्यंत नाही गेली तर मग दुसऱ्या गुरुला शरण जातो मी. इथे तुमची बुद्धी किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित, नित्य नित्य आदा तू फलमिदृश्यम. महाराज म्हणतात, दादा कायम कायम जरी आला तरी येथे फळ आहे. किती वेळा आहे? लाखो वेळा जन्म घे या मृत्यू लोकात माणूस म्हणून, तरी ज्ञानेश्वरी संपत नाही, तरी गीता तत्वज्ञान संपत नाही, नाही का? तरी माझी गाथा संपत नाही. हा, अरे किती आपण अज्ञानाचा कळस करतो. तो ट्रम्प काय, ड्रम का ट्रम्प? कोण आहे तो? सांगा बरं, कोण आहे? तुम्हाला माहिती का कसा वागतोय तो? सांगू तुम्हाला. तो आजही पण व्हाईट हाऊस मध्ये जातो वेळ मिळेल तेव्हा, आणि भारतीय एक तत्ववेत्ता ज्ञानी पंडित त्यांनी ठेवलेला आहे. तो कशा करता ठेवला असेल बरं? तो म्हणतो फक्त ह्या मुखातून मला फक्त गीता तत्वज्ञान सांगायचं. काय सांगायचं? गीता ऐकण्याकरता अर्धा पाऊण तास वेळ जीवनाचा दिवसाचा ट्रम काढतो, ट्रम. आणि आपण ट्रम्प गीता वाचून युद्धाला आज जे सगळं प्रोत्साहित करतो ना, हे गीतेतून करतो ट्रम्प. पण त्याला माहित नाही का तू जरी गीतेतून करीत असला तरी गीता सांगणारा जो आहे तो ढोंगी आहे. वाक्य कळतात का? तो ढोंगी. असे आपले 15 ढोंगी अडकले. कुठं? आत्ताच अडकले युद्धाच्या अगोदर 15 दिवस. तुम्ही बातम्या बघताय का नाही काय माहिती आहे? आपण 15 दिवस युद्ध, इस्रायल अमेरिका आणि इराण युद्ध व्हायच्या अगोदर 15 दिवस अमेरिकेला ज्योतिष संमेलन झालं. काय झालं? ज्योतिष संमेलन. आणि ज्योतिष संमेलन झालं आणि होतंय कुठं न होतंय तर युद्ध पेटलं. बरं, हे आपल्या इकडून गेलेले 15-20 जण ज्योतिषी होते भारताचे. ते गुतले कुठे माहितीये का? दुबईला गुतले. आणि तिथून असे करतात. त्या टीव्ही मध्ये कळत होते बुवा. तुम्ही ज्योतिषी आहेत, तुम्ही ज्योतिष शास्त्राचे पारंगत आहेत. तुम्ही ज्या अर्थी इथून तिथं कसं जायचं, कसं मिळवायचं, आम्ही असं जाय. अरे मग आता कशाला विमानाची अपेक्षा करता? बर्र कणी विमान बोलवा ना, जा भारतामध्ये.
ज्योतिषी संमेलनाला जाणारे रडत रडत विमानाची याचना करत होते. मागचंही कोणाला कळत नाही, पुढचंही कोणाला कळत नाही. माय बाप हो, कळण्यासाठीचा मार्ग जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा. आणि भक्तीचा जिव्हाळा. तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा. वा. जाणे ओळख करून घ्या, ओळख करून घ्या. जाणे कळवळा, जाणे प्रेम, जाणे आपुलकी, जाणे ऐक्य, जाणे संघटन, जाणे समरसता, जाणे एकत्रित, जाणे एकरूपता, जाणे एकमुठ. नाही कळलं का? हे गरजेचं आहे. भक्ती मग ती पुढची कशी? नमन, वैराग्य, तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्तीचे वैराग्य तो त्याग, वैराग्य तो त्याग. भक्तीचे नमन, वैराग्य तो त्याग. भक्तीचे नमन, वैराग्य तो त्याग. ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. वा. आता पुढच्या प्रवासात या. व्यर्थ प्रपलापम, व्यर्थ बोलणं द्रौपदीला विघ्न पोचलं. तिथून पुढे आपण युटर्न आणला. आतापर्यंत आलो नमन. नरकृत पापम, या देहाला नरकृत पापमला नमन करता आलं पाहिजे. म्हणजे हा देह आहे ना, हा देह, याच्यामध्ये बसलेला हा परमात्मा ऐक्य असणी जीव दोन्ही माऊली म्हणतात, याला नमन कळालं पाहिजे. कोणतं? नरकृत पापम, मागच्या जन्मीचं काही येतंय त्याला स्वीकारा, विघ्न येत नाही. आलं का लक्षात? जरी आलं देवा मागच्या जन्मीचं कार्य काही, मग कशा करता रडू बरं मी? नाही का? संत सज्जन कसाही रडले महाराज, प्रत्येक संत रडले महाराज. कोण म्हणतो तुकाराम महाराज रडले नाही बरं? कोण म्हणतो माझी माऊली रडली नाही, निवृत्ती दादा रडले नाही, सोपान काका, मुक्ताई, प्रत्येक संत रडलेले आहेत महाराज. चोखोबा काका, गोरोबा काका, बंका महाराज, सगळे संत रडलेले आहेत बघा. मग आजही पण तुमच्या आमच्या जवळ जर काही येतच असेल तर फक्त महाराज म्हणतात नमन ह्या देहाला मागच्या जन्मीचं आलं एवढं तर जाणायला शिका. नाही का? माणसाने सहज बोललं पाहिजे. नाही का? आलं पांडुरंगा रे, तुझ्या आशीर्वादानं झालं आणि तुझ्या कृपेने आलं, येऊ दे, काय अडचण नाही. हा, जसं सज्जन कसाई जगन्नाथ बाबा संघ भांडले. हा, म्हटले बाबा काय पाप केलं होतं मी बरं? मी दिंडीत निघालेलो, माझी दिंडी एका ठिकाणी थांबली आणि दिंडी थांबल्याच्या नंतर रात्रीचे 12 वाजले. किती वाजले? रात्रीचे 12. ज्या घरात दिंडी भोजना करता थांबली त्या घराची माय 12 वाजता उठली आणि माझ्या जवळ आली. म्हटली बघा बाबा, तुमचं आणि माझं थोडंसं मला असं वाटतंय काहीतरी प्रेम व्हावं. अरे जाईव मातेनं करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही असे नाहीये. आणि कशा करता बरं असं? ज्या वेळेस श्री संत सज्जन कसा असे हात जोडतात, स्वतःचे हात आपल्या त्या स्त्रीच्या पायाजवळ नेतात, नको नको नको, तू मला माफ कर ना माते, असं नाही ग, तू आई आहे माझी. आणि ज्या वेळेस गोंगाटा झाला गेला, सगळ्या जनतेसमोर त्या मायनं आरोप घेतला, ह्या वारकऱ्यानं आता माझी अशा पद्धतीमध्ये छळ काढली. आलं का लक्षात? आणि ज्या वेळेस ती छळ काढली, सकाळच्या वेळेस राजा गावचा आला आणि राजानं सज्जन कसायच्या ज्या हातानं छळ काढली म्हणून एक हात छाटला. वाक्य कळतायत ना? एक हात छटला आणि श्री सज्जन कसाई तिथपासून जगन्नाथ बाबापर्यंत आपला प्रवास करत रडत गेले महाराज. म्हटले देवा, हात छटला रे,
पण काही पाप नाही ना. पाप असतं तर मी म्हणलो असतो रे माझं काहीतरी पाप झालं, मला मान्य होतं ना. पण मी काय केलं देवा? आणि ज्यावेळेस जगन्नाथ बाबा समोर सज्जन कसाई गेले, त्यावेळेस जगन्नाथ बाबा स्वतः खाली उतरून सज्जन कसाईंना मिठी मारली. संत श्री सज्जन कसाई, संत बाबा आपण सामान्य नाही. तो तिथपासून इथपर्यंत तुम्ही रडत आलात ना बाबा, ऐका ना. कारण त्याचं काय, जसं मी बांधिले तसं तुम्हीही बांधिले. जसं मला कर्म आहे तुम्हाला कर्म आहे. जशी मला पाप तसं तुम्हाला पाप. जसं मला वासना आहे तशी तशी तुम्हाला वासना आहे. कर्म पाप वासना गतीचा पेपर ज्यावेळेस मी तुमचा पाहायचो आणि तुम्ही ज्यावेळेस याचना करायचे ना त्या आईजवळ, नाही ग आई मी असं नाहीये, त्यावेळेस मी स्वतः त्या तुमच्या पेपर पाहत होतो. असा कोणता नाही पेपर पांडुरंगा, सांग ना मला, दाखव. त्यावेळेस मायबाप श्री संत सज्जन कसायांसमोर जगन्नाथ बाबांनी अशी टीव्ही ओपन केली. वाक्य लक्षात ठेवा, जीवनात जीव चैतन्य बाहेर गेल्याच्या नंतर 365व्या दिवशी आपल्या समोर टीव्ही येतो आणि त्या टीव्हीत आपलं कर्म वाचलं जातं, पाप वाचलं जातं, वासना वाचली जाते. हे तीनही पेपर ज्याचे सुंदर आहे त्याच्याकरता वैकुंठ आहे मायबाप, त्याच्याकरता कैलास, त्याच्याकरता स्वर्ग आहे. आणि म्हणून सावध सावध व्हा. पेपर पाहिला, पेपर पाहता पाहता श्री संत सज्जन कसाई पाहतायत. अरे बापरे, भलं मोठंसं जंगल आहे, जंगलमध्ये कोणीतरी साधू एक सेवा करतोय, ध्यानधारणा लागलेली आहे, जपतपाची आराधना वाढत चाललेली आहे. ध्यानधारणा मनन पठन चिंतन व्यवस्था पात्र प्राप्त देशी अवस्थेमध्ये अप्रतिम अति सुंदर अशी वर चढल्यावर सुरू झालेली आहे. आणि त्या चिंतनामध्ये कुठेतरी एखादी गोमाता अशी पळत पळत आलेली आहे. पाठीमागे एक दुष्ट दुराचारी आता त्याही तिच्या पाठीमागे लागलेला आहे. आणि सहज एक डोळा उघडला गेला साधूचा आणि दुष्ट दुराचारीने विचारलं, बाबा तुम्ही गोमाता पाहिली का? असा उघडलेला असा डोळा होता, फक्त हा हात असा गेला. बघ 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 बघा बाबा बघा, कोण हा साधू देवा सांगा ना मला. सज्जन आज साधू दुसरा कोणीच नाहीये, मागच्या जन्मीचा सज्जन आहे तू साधू आहे. म्हणून तुझा हात इथपासून तिथपर्यंत कटिंग करून नेणारी जी ती गोमाता आहे ती आतापर्यंत वाट पाहत होती, एक दिवस तरी तू येशील. आणि तू वारकरी म्हणून आलास, तुझ्या हाताचा बदला फक्त गोमाताचं एवढं दाखवलेलं पापे म्हणून गेलं रे सज्जन. आणि म्हणून ती अवस्था मला कशी बदलता येईल? केले कर्म कशी बदलता येईल सांग. आणि म्हणून मायबाप नरकृत पापम, मागच्यावर काही भरवसा ठेवा. आलंय दुःख मानायला शिका, पचायला शिका, येते ते आवडीनं. तुका म्हणे सहज सहज. जर त्याच्या मनातच येत असेल हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, पांडवांचा साह्यकारी केले हे राज्या उनी दुरी, तुका म्हणे उगेची राहा. होईल ते सहज सहज पहा, नाही का. नरकृत पापम व्यर्थ रोषम दोषम, विनाकारण राग करू नका कोणावर, दुसऱ्याला दोषही देऊ नका. कच्छित ऋण, ज्या जन्मात जर कोणाचं घेतलं असेल ना बुडवू नका. विघ्न येतंय, आज नाही उद्या आहे, उद्या नाही परवा आहे. दादा आयुष्यभर तुझं पाणी भरीन रे घरात जाऊन, पण 1 रुपया ठेवणार नाही बाबा. कच्छित ऋण अभक्ष खातम, त्या तोंडाने जे खावं तेच खाणार आहे, दुसरं वाईट कधीच खाणार नाही महाराज. आणि वाईट खाण्याकरता हा मुखाचा जाबडा देवाने याच्याकरता दिला का? नाहीये. अभक्ष खातम महाराज म्हणतात व्यर्थ प्रवासम, व्यर्थ प्रवास सुद्धा करू नका. वेळ योग्य आहे, जायचंय, जाण्यासाठी वेळ पाहिजे आणि पाहिजेसाठीचा जे वेळ पुढचा आहे तो अति महत्वाचा आहे, जावंच लागतंय. श्री क्षेत्र तळवाडीपासून संगमनेर पर्यंत टायमिंग रात्री 2चा आहे, जाणं गरजेचं आहे, जा. पण जाण्याची गरज नाही, कुणाचं तरी काहीतरी उगच काहीतरी आहे आणि व्यर्थ प्रवास करतात. युटर्न मारायला फसन दादांनो, विघ्न येईल. आणि म्हणून व्यर्थ प्रवासन टाळा. कुर्वंती विघ्नांत मनुष्य मात्र, हा 7 प्रकारचे विघ्न जाणे. भक्तीचा जिव्हाळा, त्याला काय म्हणावं महाराज म्हटले, तोची दैवाचा पुतळा. तुकोबराय हे पाहिजे का ते? अनेक नाही माझे मना, अनेक नाही माझे मना.
ऐकलंय माझे मना काय गोड चालेल महाराज, काय भावे महाराज. आत्ता पटलं. तुम्ही तिघी पण, चारी पण, 5 जण, 6, 7 जण अभ्यास केला तर कलेक्टर आहे आपल्या गावचे. तुम्ही भावाने टाळी वाजवली. बेटा टाळी वाजवा. तुम्ही लाजता का काय? अरे लाजायचं काय कारण आहे महाराज. हे फौजी की 2 लड़की है प्यारो, 2 भी MBBS कर रहा है गवर्नमेंट कॉलेज में. समझ आया? त्या तुमच्या ह्या सेवकाला 2 लेकरं आहेत महाराज, 2 मुली 1 मुलगा. आणि हे मला लई लोक म्हटले बाबा काय फौजी आहे, काय व्याख्याने ऍक्टिव्हपणा काय तुमचं. आणि देतात ना, नाही कळलं भाषा. आणि त्याचा प्रसाद, माझी माय त्याचा प्रसाद सांगू, माझी माय त्याचा प्रसाद 2008 सालापासून आजता गयत मावडींनी काही कोटीचा प्रसाद दिला महाराज. दोन्ही पण मुली गव्हर्नमेंट MBBS मध्ये आहेत. काय पाहिजे याच्यापेक्षा? बोला, काय पाहिजे याच्यापेक्षा? काय पाहिजे? मुलगा 12वीला आहे, पुढल्या वर्षी तो पण MBBS ला जाईल महाराज. 3 लेकरं, तिन्ही पण टॉपर MBBS. पहिल्या सुकन्याचे UPSC मध्ये 50% सिलेक्शन आहे. येत्या 2-3-4 महिन्यामध्ये IAS मेडिकल ऑफिसर इन डिस्ट्रिक्ट लेवल क्लासरूम ऑफिसर. काय पाहिजे मग? काय पाहिजे? हो भरपूर देतो महाराज देव. फक्त मोको कहा ढूंढू मैं तो तेरे पास में, होय खोज होय तुरंत मिल जाऊ एक पलक की तलाश में. पापणी पडायच्या आत देव देतो. घाबरू नका. घाबरून जायचं कारण नाही. कोणाला शरण जायचं कारण नाही. जायचं असेल शरण तर देवाला शरण जायचं, संतांना शरण जायचं. स्वाभिमान सोडायचा नाही. आणिक नये माझे म्हणा, मला दुसरं काय नको देवा, फक्त मला एक पाहिजे, बस तू पाहिजे. आणि तुझ्या नामाचा नामचिंतन महिमा मला कायम माझ्या हृदयामध्ये प्रफुल्लित व्हावा, मला हे पाहिजे. हा महाराज, याच्या व्यतिरिक्त मला काय नको. आणि नाही प्रमाण, मला प्रमाण सुद्धा नको आणि काहीच. बस एक प्रमाण पाहिजे फक्त, 1D1. आणि बाकीच्या प्रमाणाची काय गॅरंटी आहे? पंडित कशाला हा पंडित पाहिजे बरं? काय होते त्या पंडिताला? तुकोबरायांनी अशी प्रणाली मांडली महाराज. कशी प्रणाली मांडली? तुकोबराय म्हटले बघा हा पंडित, पर ओके ठीक आहे चल 1000 गावठी ब्राह्मण घ्या. किती? 1000 गावठी ब्राह्मण घ्या. आणि तीर्थक्षेत्रामधला 1 गावठी ब्राह्मण उचला आणि त्यांच्या पारड्यात टाका पलीकडच्या. पारड सामाने 1000ला कोण हरवतोय? 1000 तीर्थक्षेत्रीचे ब्राह्मण घ्या तुकाराम महाराज म्हटले. आणि 1 वेद जाणणारा घ्या, वेदवेत्ता पारड सामाने. आणि 1001 वेदवेत्ते घ्या, वेद जाणणारे. आणि त्यांच्या लेवलला 1 पंडित टाका पारड सामाने. महाराज म्हटले का पंडित पण इथपर्यंत पंडित ना, आणि नाही माझे म्हणा होका पंडित शहाणा. याच्याही पुढे 1000 पंडित घ्या आणि 1च संन्यासी टाका पारड सामाने. 1000 संन्यासी घ्या आणि 1 परमहंस टाका पारड सामाने. महाराज म्हटले 1000 परमहंस घ्या. किती? 1000. आणि 1 ब्रह्मज्ञानी घ्या पारड सामाने. महाराज म्हटले पुढे ऐका, 1000 ब्रह्मज्ञानी घ्या आणि आमचे बाबा तिथून उचला. म्हणजे आता असे उचला, तुम्ही वेगळेच माणसान काय उचला. आणि 1 ठेवा. महाराज म्हणतात पारड सामान्य ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आलं का लक्षात? आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक,
आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणिक नो प्रकार अनेक सर्व भाविक सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण विठ्ठलची प्रमाण विठ्ठलाचे प्रमाण विठ्ठलाचे प्रमाण विठ्ठलाचे प्रमाण विठ्ठलाचे प्रमाण वैष्णवाचा मालकार तुला तुला वस्तुशी वैष्णवाचा मालकार तुला तुला वस्तुशी वैष्णवाचा मालकार तुला तुला वस्तुशी वैष्णवाचा ओरिजिनल 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 हा वैष्णवांचा माल आहे महाराज. काय पाहिजे वैष्णवांना याच्यापेक्षा बरं. वैष्णवा संगती सकू वाटे जीवा आणि कमी देवा काय नेने गायनाचे एवढे आपुलिया छंद मनाच्या आनंद आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन ह्या परते तुका म्हणे आता आपुलिया साह्यासे आम्हा जगदिशे संभाळितो. नाही का काय पाहिजे याच्यापेक्षा बोला ना. रणी निघता शूर न पाहे माघारी ऐसा मज धीरे राखे आता ऐसा मज धीरे राखे आता ऐसा मज धीरे राखे आता ऐसा मज धीरे राखे हे ठेवण आहे, हे ठेवण, हे ठेवण आहे. आणि म्हणून सगळ्यांनी धीर धरा, घाई करू नका लगेच. अरे सगळं होईल, सगळं सगळं भेटन सगळं. नाही 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 महाराज इथपासून कुठं लय लांब चालले, कुठे 400 किलोमीटर अंतर. कोण आहे? माझे गुरुजी. काय बोला 400 किलोमीटर अंतरावर गुरुजी गुरुजी करता एवढा टाइम. बरं ते गुरुजी कुठं नाही कळलं का? काही काहींचा आजू गुरुजी देवाऱ्यावरचा नाही गेला. अरे पांडुरंग तुकाराम महाराज माऊली एक आपले आयडियल एवढे मोठे मोठे आयडियल आहेत हे सोडायचे आणि तो गुरुजी अचूक बाबा देवाऱ्यावर लोकांच्या बितळी लागले काय काय बितळी लागले काय काय आपल्या माग मी घर मांडलो ना महाराज म्हटलं तो बापू का आपल्या पण माग आहे का? विठाला काय ती स्टाईल काय ते यायची पद्धत मेरे मेरे काय हे लोकांना बोलावं महाराज. आणि म्हणून माझे माय तुम्ही बहुत भाऊक होता महाराज. भाऊक व्हायची गरज नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. भाऊक व्हायचं असेल ना गपचीप कडी लावायची आतली. घाबरू नका, गपचीप कडी लावायची आतली. ज्ञानेश्वरी गाथा गीता घ्यायची आणि 2 भावाचे थेंब फक्त ग्रंथावर गाळायचे. आज जन्मांतरी तुमची गाडी इथून मजुरीची पुण्यापर्यंत जाऊ दे रे. कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी भावदरोलिया वाचनानेश्वरी भावदरोलिया वाचनानेश्वरी भावदरोलिया वाचनानेश्वरी भावदरोलिया वाचनानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी सांगतो श्री विष्णू मुखे आपण सांगतो श्री विष्णू कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी
महाराज मूळ वाक्य बोलू खरंच. एक सांगतो मायबाप तुम्हाला, महाराज आहे ना महाराज खरंच दैवत म्हणजे परमार्थाचं दैवत आहे महाराज. म्हणजे अशी इतकी या प्रमाणाचं स्टेटमेंट कोणाचं आहे सांगू तुम्हाला. हे जे प्रमाण आहे ना, कृपा करी हरी भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. हे जे प्रमाण आहे ना बाळांनो, ऐकायला तुम्ही सगळेजण, हे जे प्रमाण आता बोलले ना महाराज, हे प्रमाण IAS कलेक्टर बालाजी मंजुळे साहेबांचे आहे महाराज. साहेबांच्या आतमध्ये गेलं ना, क्लास 1 जिल्हा अधिकारी सध्या साहेब, त्या त्यांच्या आतमध्ये गेलं ना का त्याच्यावरती स्टेटमेंट आहे त्यांचं असं पुढं टेबलावरती पण ते असं, हे ज्ञानेश्वरीची अशी एक प्रमाणाची ही रूपरेषा आहे. ह्या भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. बस ओके. कुणी आलं ना साहेब असे सांगतात बघ इथं म्हणजे तुला पहिलं कशाला शरण जावं लागेल? ग्रंथाला. तुला पहिलं कशाला शरण? पुस्तकाला. तुला शरण कशाला पहिलं? या पुस्तकांमध्ये दडलेल्या ज्ञानाला. हे सोडायचं आणि दुसरीकडे जायचं. ऐका ना. तारिले पतित नेनो कीर्ती तारिले पतित नेनो कीर्ती तारिले पतित नेनो कीर्ती तारिले पतित. तुका मने तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतित नेनो कीर्ती तारिले पतित नेनो कीर्ती. तुका मने तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतित नेनो कीर्ती तारिले पतित नेनो मी पतित आहे देवा. अरे मी पतित आहे. मी पतित आहे देवा. अरे मी एक वडाळ्याचा मुलगा आहे. अरे काय माझी चूक होती बरं. मी 12-13 वर्षाचा एवढासा बालक होतो. शाळा सुटली होती. मायने डबा केला नव्हता. डब्यामध्ये काय नव्हतं. डबा मोकळाच होता म्हणून डबा तसंच ठेवला आणि पळत पळत नजीक शाळा होती. मी शाळेमध्ये गेलो रे 12-13 वर्षाचा. काय माझी चूक होती. मी पळत पळत शाळा सुटली. अगदी 20 मिनिटाचा अवधी होता. गुरुजी बोलत होता बाबा शाळा फक्त 20 मिनिटं सुट्टीस पात्र आहे रे. पळत पळत सुटलो. माझी माय पतीत ज्या रस्त्यावरती दगड फोडत होती मी पळत पळत गेलो आणि मायला हाक मारली. माय. माझी माय हातातला हातोडा खाली ठुते आणि माझ्याकडे पळत पळत येते. येऊन तेव्हा असणाऱ्या मला 12 वर्षाच्या लेकराला डब्बा खोलते. एक भाकरीचा घास काढते. त्याच्यामध्ये छोटीशी चटणी त्याच्यामध्ये टाकते आणि बाळ घे रे म्हणतात क्षणी लाल दिव्याची गाडी पळत येते. लाल दिव्याच्या गाडीतून एक अधिकारी खाली उतरतो आणि माझ्या मायला ताड 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 बोलतो. माय पैसे फुकाट घेतीस का? लाज वाटत नाहीस का? काढ्याचं ध्यान घ्यानं असेल तर घरी थांब. माझ्या कामावर येत असताना काम मला पाहिजे. बस माझ्या मायला एक शब्द बोलला. मी काहीच पाहिलं नाही. साहेब बोलत होता. साहेबाचा प्रकल्प बोलत होता. माझी माय ऐकत होती. तिचं पोट ऐकत होती रे बाय बाप हो. 12 वर्षाचं लेकरू उठलं पळत पळत गेलं. मोठा दगड पाहिला. माईचा पडलेला हातोडा घेतला आणि आपल्या हातावर ठस ठस मारला. रक्तबंबाळ केला हात. असं बोट बुडवलं आणि मोठ्या दगडावर वाक केलेलं. साहेब एक दिवस हा बालाजी मंजुळे वडाऱ्याचा मुलगा कलेक्टर झाल्याशिवाय राहायचो नाही. आणि माय बाप म्हणून मी कलेक्टर. कसले बंधू. अरे श्रीहरी विठ्ठल आराध्य दैवत तुमचं आमचं आहे. 78% वॉटर अँड 22% आर्टला बालाजी मंजुळे सांगतात. जलणारा कोण? असा मी सायन्सचा बादशाह. ऑल आर्ट आउट ऑफ मार्क्स पाडणारा. मला नाही सापडलं. माझ्या सायन्स्टिकला नाही सापडलं. ते माझ्या माऊलीला सापडलं. माझ्या तुकाराम महाराजांना सापडलं. एवढा मोठा विश्वास. आणि म्हणून महाय बापो एक करा रे. नामरूपी जडिले चित्त नामरूपी जडिले चित्त नामरूपी जडिले चित्त नामरूपी जडिले चित्त
ऐकलो हे माझे मना तुम्ही अंकिता तुम्ही अंकिता ऐकलो हे माझे मना ऐकलो हे माझे मना नाम रूपावरचे चित्त समर्पण करा. आम्ही नामाचं नामधारक आहोत म्हणून नाम रूपाची सेवा करणं हा आमचा पहिला धर्म. येतो भयद्वयन श्रेय सिद्धीसह धर्म. हा अंधकार बाजूला करा, प्रकाशाची वाट आपल्या जवळ घ्या. आपल्या जीवनाचं जीवनचक्र नौकेमधलं जर शब्दाचं जन्मकार माहिती मोक्ष हा दो मधला अंतर कापत असलेली जी जीवनरूपी नौका आहे ना, तिला सागराला पार करा महाराज. आलेल्या भव तारकाच्या सृष्टीनं जो उगम जिच्यापासून होतोय तिच्यापर्यंत तिला जाऊ द्या. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. आणि म्हणून एक तुकाराम महाराज म्हणतात, ऐक माय बापा हरी हो शहाना. राधे राधे. साडी भरला गोड 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 वा. हे दया गणा पंडित त्रिलोक्याच्या दाता जगाच्या पालन पोषण करता ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड नायका रजश्री हरी विठ्ठला तमश्री हरी विठ्ठला सत्व तू श्री हरी विठ्ठला. माझ्या तळेवाडी गावच्या माझ्या माईला कष्ट करत असताना एक फळ दे रे फक्त. त्या माझ्या माईची लेख आणि त्या माझ्या माईचं लेकरू IAS कलेक्टर ऑफिसर होऊ दे बस. वा हरी हो. पंडित शान आणि कन्हैया माझ्या मला टाळी वाजवा. हो का पंडित शहाना, हो का पंडित शहाना, शहाना 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 हे नसीबान थट्टाज मांडली
गोपाल गोपाल जय जय गोपाल 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 गोपाल